आपण दिवा स्टेशनहून मुंब्रा स्टेशनकडे जात असताना ते वळण कशा पद्धतीने येतं हे दाखवणार आहोत। सध्या आपण स्लो ट्रेन जी CSMT कडे जाते त्या ट्रेनमध्ये आहोत आणि कशा प्रकारे हे वळण येतं हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, कारण तेच वळण कालच्या अपघाताला कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जातंय। कारण एक मोठं वळण मुंब्रा स्टेशनच्या दरम्यान येतं आणि जेव्हा आपण हे बघतो हा जेव्हा ब्रिज येतो तेव्हा हे वळण अगदी वाढत जातं आणि जेव्हा दोन्ही लोकल या विरुद्ध दिशेने येतात तेव्हा अगदी जवळून म्हणजे दोन लोकलमधलं जे अंतर आहे ते कमी होतं आणि त्यामुळे अनेकदा जे प्रवासी या दोन लोकल म्हणजे विरुद्ध लोकल ट्रेननी प्रवास करत असतात ते एकमेकांना घासले जातात किंवा एकमेकांना त्यांचा धक्का लागतो आणि असे अपघात मागील काही दिवसांपासून झाल्याचं या ठिकाणचे प्रवासी संघटना सांगतात। आणि हे वळण नेमकं कसं आहे हे या दृश्यांच्या माध्यमातून आपण बघूया की पूर्णपणे हे अगदी 1.5-2 किलोमीटरचं हे वळण आहे आणि जो आपण ट्रॅक बघतोय हा प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 4चा ट्रॅक आहे, जिथनं फास्ट ट्रेन अप आणि डाऊन मार्गाने जात असतात। आणि इथे आपण बघितलं की कशा पद्धतीने एका गर्दीतनं सर्वजण प्रवास करत असताना अनेक जण दरवाजासमोर उभे असतात, दरवाजाच्या बाहेर काही जण जातात आणि त्यामुळेच अपघाताची मोठी शक्यता असते। आणि त्यामुळेच आता जेव्हा आपण मुंब्रा स्टेशनला आलोय आणि ते वळण जेव्हा आपण बघा हे कशा प्रकारे ही गर्दी असते आणि रोज पीक आवरला ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आणि पुन्हा एकदा आपण जेव्हा मुंब्रा स्टेशनला येतो तेव्हा हे जे वळण आहे ते कशा पद्धतीने पाहायला मिळतं तर हे अशा पद्धतीने। आणि इथेच कालचा हा अपघात झाला होता ते ठिकाण आपण पुन्हा एकदा दाखवतोय। रेल्वे पोलीस, स्थानिक पोलीस इथे आहेत, रेल्वे अधिकारीसुद्धा काल त्यांनी या दोन ट्रॅकमधलं मोजमाप घेतलेलं आहे आणि हे अंतर कशा प्रकारे वाढवता येईल त्या दृष्टिकोनातून आता रेल्वे प्रशासनसुद्धा प्रयत्न करत आहे। कॅमेरामन गजानन बाळापूरकर मी वेदांत रे, ABP माझा, मुंब्रा ठाणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।